इष्टदेव भगवान श्री स्वामीनारायण, सद्गुरुवर्य निष्कुळानंद स्वामी रचित धीरजाख्यान कथा, कथेचे श्रवण करून राहिलेले सर्व कथाप्रेमी भक्तगण सर्वांना प्रेमाने जय श्री स्वामीनारायण। निष्कुळानंद स्वामी संकट समयी भगवत भक्तांनी धैर्य कसे धारण करावे ती सुंदर कथा, एक एक चरित्र स्वामी इथे सांगून राहिले आहे। संपूर्ण श्रावण महिन्यादरम्यान आपण अजून एकच चरित्र भक्त प्रल्हादजी यांचं ऐकलं। यानंतर अजून 20 चरित्र भगवत भक्तांचे आहे आणि दुसऱ्या नंबरला एक खूप सुंदर भगवंताच्या भक्तांचं चरित्र आहे, ते म्हणजे लहानशे 5 वर्षाचे ध्रुवजी महाराज, त्यांची सुंदर कथा इथे धीरजाख्यान ग्रंथामध्ये दुसऱ्या नंबरला स्वामींनी वर्णन केलेली आहे। भगवंताच्या भक्तांनी संकट समयी कुठे डोकं न ठेवता भगवंताच्या चरणांमध्ये मस्तक ठेवून आणि धैर्य कसं धारण करावं स्वामींनी यामध्ये अद्भुत चरित्र वर्णन केलेलं आहे। श्रीमद भागवतजी ग्रंथ अनेक भक्तांनी अनेक वेळा ऐकलेला आहे। चतुर्थ स्कंदामध्ये ध्रुवजी महाराजांचं चरित्र येतं, सर्वांना माहिती आहे काय चरित्र आहे। पण निष्कुळानंद स्वामींनी या धीरजाख्यान ग्रंथामध्ये खूप चिंतन करून आणि हा प्रसंग लिहिलेला आहे आणि खूप समजण्यासारखा, अनेक भक्तांना नौका समान हा प्रसंग आहे। निष्कुळानंद स्वामी म्हणतात, वडी धन्य धन्य ध्रुवजीने कहिये, तेनो तात उत्तान पादलहिये। निष्कुळानंद स्वामींनी प्रारंभीच धन्य धन्य 2 वेळा ध्रुवजी महाराजांना म्हटले आहे, कारण 5 वर्षाचा बाळक आजपर्यंतच्या इतिहासामध्ये हा पहिला असा 5 वर्षाचा बाळ आहे की ज्यांनी लहान वयामध्येच भगवंताची प्राप्ती करून घेतली। आपल्याकडे पण बाळ असतील, शेंबूळ पुसता पण येत नाही त्याला, हे 5 वर्षाचे होते आणि 5 वर्षाचे असतानाच भगवान त्यांना दर्शन देतात। अशी सुंदर कथा आहे। किती कष्ट आले त्यांना, ते कष्ट त्यांनी कशा प्रकारे त्या संकट समयी धैर्य धारण केले ती सुंदर कथा यामध्ये वर्णन केलेली आहे। निष्कुळानंद स्वामी म्हणतात, पूर्वी शतरूपा आणि स्वयंभू मनु जेव्हा सृष्टीची उत्पत्ती करायला लागले ब्रह्माजीच्या आज्ञेने, तेव्हा त्यांना 2 पुत्र होते। एक आहे प्रियव्रत महाराज आणि दुसऱ्यांचं नाव होतं उत्तानपाद। त्यामध्ये जे उत्तानपाद होते ते उत्तानपाद या राजाला 2 पत्न्या होत्या। भगवान श्री वेदव्यासजी भागवतजी ग्रंथामध्ये असं लिहितात, जाये उत्तानपादस्य सुनीती सुरुचिस्तयो सुरुचि प्रेयसी पत्यु नेतरा यत सुतो ध्रुवः। उत्तानपादला 2 पत्न्या आहे, एक आहे सुनीती आणि एक आहे सुरुची। त्यामध्ये सुरुची जी आहे प्रेयसी पत्यू, श्लोकामध्येच भेद वेदव्यासजींनी दाखवला की ते खूप उत्तानपादची मोठी पत्नी आहे, ज्यावरती उत्तानपाद राजांचा खूप प्रेम आहे। आणि नंतरल्या नेतरा यत सुतो ध्रुवः, दुसरं असं नाही म्हटलं की दुसरी पत्नी उत्तानपादची आहे, काय लिहिलं, दुसरी आहे ते ध्रुवजींची माता आहे। आता सुनीती आणि सुरुची या पत्न्यांमध्ये सर्वात मोठी सुनीती आहे आणि लहान सुरुची आहे। म्हणजे सहज आहे, एक आवडती झाली आणि एक नावडती झाली।
हृदय एवढं लहान आहे की त्या हृदयामध्ये एकच माणूस कोणीतरी बसू शकतो, आणि त्या हृदयामध्ये एक माणूस बसला म्हणजे दुसरा गौण होतो, तिसरा बसला म्हणजे त्यानंतरचा गौण होतो. त्या लहानशा हृदयामध्ये जेव्हा जोपर्यंत सुनीती होत्या तोपर्यंत हरकत नव्हती, पण सुरुची यांचं लग्न होऊन जेव्हा उत्तानपाद राजमहेलामध्ये घेऊन आले, आणि सुरुची ज्या होत्या त्या सुंदर आहे आणि खूप चतुर आहे, त्या कारणाने उत्तानपाद राजाला पूर्णपणे वश केले. आणि वश करून जेव्हा सुरुचीने संपूर्ण ताब्यामध्ये उत्तानपादला घेऊन घेतले, त्या टाइमाला जी सुनीती आवडती होती ते नावडती झाली. कशाला प्रॉब्लेम करायचा, एकच ठेवायची होती ना, एक तर सुरुचीने एक तर सुनीती. आवडतीने नावडती दोन ठेवा तर प्रॉब्लेम. आता राजाने 2 पत्न्या केल्या म्हणजे हा प्रॉब्लेम झाला. एकचं जीवन तर बर्बादच झालं ना. आता एकला मेहेल करून दिला नदीच्या काठावरती की तू इथे राहायचं, राजमेलामध्ये यायचं नाही. सुनीतीला सांगून दिलं. ज्या टाइमाला सुनीतीला घराच्या बाहेर काढलं त्या टाइमाला सुनीतीच्या उदरामध्ये एक बाळ होता. सुनीतीला बाहेर काढलं, खूप दुःख झालं, पतीपासून दूर गेल्या. म्हणजे भगवंताला तर अशी प्रार्थना करत होते आणि हृदयामध्ये असा एक भाव पण होता की आता तर राजाने माझा त्याग केलेला आहे, पण माझ्या उदरामध्ये माझा बाळ आहे, तो जन्माला येईल म्हणजे राजा मला पुन्हा जवळ घेईल. पण दुर्भाग्य असं होतं की सोबत सोबत सुरुचीला पण दिवस राहिले. आणि ह्या बाजूला ध्रुजी महाराजांचा जन्म झाला आणि या बाजूला जी सुरुची होती तिला पण एक बाळाचा जन्म झाला. नाव ठेवण्यात आलं उत्तम. म्हणजे जो भाव होता की मला पुत्र होईल म्हणजे माझ्यावरती प्रेम वाढेल, तो संपून गेला. धीरे 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 ध्रुजी महाराज मोठे होऊ लागले. पण सुनीती होत्या त्या खूप संस्कारी आहे आणि त्यांनी विचार केलेला आहे की माझा बाळ हा संस्कारी व्हायला पाहिजे. म्हणून कधी पण उत्तानपाद राजाविषयी माझ्या पुत्राच्या मनामध्ये कधी दुश्मनावट न येऊ त्यासाठी हमेशा प्रयत्न करत आहे. कधी पण असं म्हटलं नाही की तुझ्या पितांनी मला दूर ठेवला आहे, तुझा पिता तुझा दुश्मन आहे. हमेशा पिताविषयी चांगले विचारच सांगितले आहे आणि त्यांचे योग्य तसे संस्कार त्यांना देऊ लागले. बाळाच्या जीवनामध्ये त्याचं अर्ध जीवन लहानपणीच घडून जात असतं. त्यामध्ये पण एकतर गर्भसंस्कार आहे, जो जेव्हा उदरामध्ये असतो त्या टाइमाला जे संस्कार देण्यात आले ते मुख्य असतात. 2 वेळेस मुख्य संस्कार तुम्ही बाळाला देऊ शकतात. एकतर गर्भामध्ये असतो तेव्हा आणि एक असतो जो 5 वर्षांपर्यंत जन्म झाल्यानंतर असतो तेव्हापर्यंत. जर गर्भसंस्कार यथायोग्य देता नाही आले तर जेव्हा बाळाचा जन्म झाला तेव्हापासून तर लहान असतो तोपर्यंत जर योग्य तसे संस्कार दिले तर तो संस्कारी होतो. बाकी त्यामध्ये जर ध्यान नाही दिलं तर मग आपण पूर्ण जीवनपर्यंत रडायचं येतं. म्हणून हे 2 संस्कार खूप गरजेचे आहे. आपण गर्भसंस्कार वेळेस जर त्याला योग्य संस्कार दिले पण जन्म झाल्यानंतर जर जे हवे आहे तसे संस्कार आपल्या वर्तनांद्वारा त्यांना नाही दिले तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन जात असतो. जेव्हा बाळक गर्भसंस्कारांची गोष्ट मी प्रल्हादजी कथा वेळेस केली होती. आज बाळाचा जन्म झाल्यानंतर 5 वर्षापर्यंत 10 वर्षापर्यंत कसे संस्कार त्याला द्यायला पाहिजे ते थोडक्यात तुम्हाला सांगतो. तर अमुक ज्या गोष्टी आहेत ते खूप ध्यान ठेवण्यासारख्या आहे. ह्या गोष्टी जर तुम्ही ध्यान ठेवल्या तर येणारं त्याचं भविष्य खूप संस्कारी आणि उज्ज्वल होत असतं. सर्वात प्रथम सांगण्यात आलं की तुमच्या बाळांना जर तुम्हाला संस्कारी बनवायचं असलं
त्यांच्यामध्ये सद्गुण यावे अशी तुम्ही इच्छा ठेवत असले तर सर्वात आधी आई वडिलांचे काहीतरी कर्तव्य आहे, ते कर्तव्य तुम्ही पूर्ण करावे. कोणते आई वडिलांचे कर्तव्य आहे? 5 कर्तव्य सांगितले आहे. सर्वप्रथम की बाळ जेव्हा लहान असतो, केवढा लहान माहिती आहे? त्याचा जन्म झाल्यानंतर 1 दिवसाचा असतो तेव्हापासून काय ध्यान ठेवावं, तर तो बाळ जेव्हा 1 दिवसाचा पण असला तरी पण त्या समक्ष कधी पण अश्लील आई वडिलांनी कार्य वर्तन करू नाही. त्यांनी जर अश्लील वर्तन केले, त्यांनी जर नको तसे वर्तन, अजून तर बाळ लहान आहे, त्याला काय समजतं, त्याची विचारबुद्धी नाही आहे, पण ते सर्व तो कॅचअप करत आहे. विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे की तो सर्व कॅचअप करतो आणि पूर्ण जीवनपर्यंत मग तो त्या प्रकारे वर्तन करत असतो. म्हणून कधी पण लहान बाळ असता वेळेस कधी पण असे खराब वर्तन आजी आबांनी के आई वडिलांनी कधीही करू नये. 2 नंबरला सांगितलं की पती पत्नींनी स्वतःच्या जीवनामध्ये आधी संस्कार आणावे. तुम्ही जर समोर त्याच्या समोर तंबाखू घेऊन बसून गेले, तुम्ही त्याच्या समोर घरी दररोज संध्याकाळी पिऊन आले, तर मग तुम्ही असा इच्छा ठेवाल की तो संस्कारी व्हायला पाहिजे. काय परिस्थिती आहे आज गावांची, इतिहास आहे, आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे. दारू पिणाऱ्याचा मुलगा दारू पितोच, तंबाखू खाणाऱ्याचा मुलगा तंबाखू खातोच, सिगरेट पिणाऱ्याचा मुलगा तोही बिड्या फुकायला लागतो. त्याचं कारण काय आहे? तो त्याच्या वडिलातून शिकतो. मोठे करताय, माझे पिता करताय, त्याची असर त्याच्यावरती लहानपणापासून होते. आधी संस्कार आई वडिलांमध्ये असावे. कधी पण घरामध्ये मुलांच्या समोर आपण मधल्यामध्ये झगडत असलो, शिवीगाळ करत असलो, तर ते आधी बंद करण्याची गरज आहे. तुम्ही शिवीगाळ करता, मग तो पण त्यामधूनच शिकत जातो आणि वेदांचे मंत्र मग तो पण बोलायचे सुरू करतो. आणि हमेशा जेवढं शक्य होईल तेवढं घरामध्ये हे भगवत वातावरण, संस्कारांचं वातावरण संध्याकाळ झाली म्हणजे तुमच्या घरामध्ये आरती व्हायलाच पाहिजे. 2 टाइम जेवण करतो तर त्याआधी भगवंताच्या समक्ष नैवेद्य ठेवलाच गेला पाहिजे. तुम्ही स्वतः भगवंताच्या समोर 10 मिनिटं बसायला पाहिजे. स्वामीनारायण संप्रदायाच्या आश्रित आहोत आपण. सकाळी उठल्यानंतर 10-15 मिनिटं तरी पूजा, पेटी पूजा आपण करायला पाहिजे, तर त्याच्यामध्ये ते संस्कार येतील. 3ऱ्या नंबरला सांगितलं की आई वडील जसे वर्तन करतील तसे वर्तनाची असर त्या मुलांमध्ये पण येईल. म्हणून शुद्ध वर्तन तुम्ही ठेवावे, शुद्ध आचरण तुमचे असावे. तुम्ही मंदिरामध्ये आले, तुम्ही पाया नाही पडत, पण मुलांना काय म्हणतो, कर दंडवत. मग तो करणार आहे का? नाही करत. आधी तुम्ही करावे. तुम्ही करसाल तर ते पण मागे मागे करतील. तुमचं वर्तन शुद्ध ठेवा. तुम्हाला जर वाटत असेल की माझ्या मुलांनी असं राहायला पाहिजे, तर आधी ते तुमच्या वर्तनाद्वारा त्याला दाखवा. तुम्ही तसं आचरण करून त्याला दाखवा, तर आपोआप त्यामध्ये ते येईलच. 4थ्या नंबरला सांगितलं की घरामधल्या नकारात्मक ज्या गोष्टी आहे त्या कधी पण मुलांच्या समोर नको करा. भगवान स्वामीनारायण तर तिथपर्यंत म्हणतात की हमेशा परिवारासमोर एकत्र करून त्यांना दररोज होकारात्मक गोष्टी सांगा. आपण नकारात्मक गोष्टी सांगतो. एकतर कोणत्या परिवारजनांसोबत आपलं काही जमत नसलं, देराणी जेठाणीचे काही प्रॉब्लेम असतात घरी, काहीतरी भावाभावांचे प्रॉब्लेम असतात, मग त्या लहान मुलांच्या समोर आपण त्याला शिवी देतो, त्याची निंदा करतो. कित्येक वेळी असे लोक आहे सत्संगामध्ये असून सुद्धा पण साधू संतांची निंदा त्या मुलांच्या समोर करतात, नसल्या असलेल्या गोष्टी करतात. मग त्याच्या मनामध्ये संप्रदायाविषयी सर्व अशा गोष्टी भरल्या जातो. तो कधी मंदिराची पायरी चढत नाही. मग तुम्ही म्हणतात की तो आमचं ऐकत नाही, तुम्ही त्याला काही सांगा, पण तो मंदिरात यायला तयार नाही आहे. नकारात्मक गोष्टी घरामध्ये बाळांच्या समोर कधी करू नाही. कधी पण कोणाची निंदा करू नये. तुमचं जमत नसलं तर
भगवान स्वामीनारायण म्हणतात की हमेशा नकारात्मक विचारांचा त्याग करून होकारात्मक विचार धारण करावे. भगवंताची इच्छा जे होत आहे ते. पण कधी पण लहान मुलांच्या समोर नकारात्मक गोष्टी कोणीही करू नाही. तुम्ही जेवढ्या नकारात्मक गोष्टी कराल तेवढ्या त्याच्यामध्ये पण त्या गोष्टी येतील. त्यानंतर 5वी गोष्ट सांगितली की लहान बाळाची जर कधी काही त्याच्याने भूल झाली तर कधी पण त्याला क्रोध करून किंवा ऑर्डर करून कधी त्याला सांगण्याचा प्रयत्न करू नका. कित्येक वेळी लहान मुलांनी अमुक ज्या गोष्टी आहेत ज्या न करण्यासारख्या असतात तो करत असतो, तर त्याला तुम्ही प्रेमाने समजवा. कारण लहान बाळ आहे तो जेवढा प्रेमाने समजतो तेवढा एक पण वस्तूने दुसऱ्याने समजू शकत नाही. म्हणून हमेशा त्याला प्रेमाने समजवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जर त्याच्यावरती हात उचलला तर तो एक तर तुमच्यापासून दूर जाईल आणि हमेशा तुम्हाला नुकसानदायक राहील. आता एक गावाला सुरतलाच एक हरिभगत आले होते. ते सांगत होते की स्वामीजी माझा मुलगा 22-23 वर्षाचा आहे, लग्न झालं, मी त्याच्यासाठी काय नाही केलं, मोठी कंपनी आहे, पैसा पण भरपूर आहे, 5-6 बंगले आहे सुरतमध्ये, पण मी घरामध्ये येतो म्हणजे माझा मुलगा घराच्या बाहेर निघून जातो. बिझनेसची काही गोष्ट करायची असली तर फोन करून मला विचारतो आणि आजपर्यंत त्याच्या तोंडातून कधीही पण पप्पा असा शब्द निघाला नाही. आता दररोज येता म्हणजे आजूबाजूचे लोकही सांगतात. मग त्याचं कारण माहिती पडलं की असं का झालं, तर तो बाळ जेव्हा लहान होता तर लहानपणापासूनच त्याच्यावरती असा ऑर्डर टाकायचा, त्याच्यावरती जर काम नाही केलं तर त्याला मारायचं, असं लहानपणापासून करण्यात आलं. तर तो मुलगा एवढा त्याच्या पितापासून दूर गेला, एवढा गॅप त्यांच्यामध्ये पडला, स्पेस आला की तो आता पूर्ण मुश्किल आहे. म्हणून कधी पण त्यांचा काही भूल झाली तर त्याला प्रेमाने समजवण्याचा प्रयत्न करा आणि प्रेमाने समजून जात असला तोपर्यंत त्याला प्रेमानेच समजवावं. तर ह्या ज्या 5 गोष्टी आहे जर आपण खूप ध्यान ठेवून राहिले तर यथायोग्य जे संस्कार यायला पाहिजे ते नक्कीच आपल्या पुत्रांमध्ये येतील. ध्रुजी महाराज आहे, लहान आहे, पण त्यांच्या आईंना कधीतरी विचारायचे की आपले पिता तर राजमहालामध्ये राहतात आणि तू इथे नदीच्या काठावरती एक लहानशा महलामध्ये राहते, तर असं का? आपल्यासारखा कोणी असतात काय सांगितलं असतं, तुझ्या पितांनी मला काढून दिलेलं आहे. पण सुनीतीने नक्की केलेलं आहे की कधी पण माझ्या मुलाच्या मनामध्ये पिताविषयी द्वेष यायला नको. सुनीती हमेशा असंच सांगायच्या की तुझ्या संस्कारांसाठी, तुझ्यामध्ये योग्य संस्कार येऊ त्यासाठी मला इथे राजमहल करून दिला आहे आणि मीच समोरून तुझ्या पितांना सांगितलं होतं की आपल्या बाळामध्ये संस्कार येऊ म्हणून तुम्ही मला अलग महल करून द्या आणि म्हणून मी इथे तुझ्या पितांपासून दूर राहत आहे. पण या दुनियामध्ये भगवंतानंतर पूजनीय जर तुझ्यासाठी कोणी असले तर ते तुझे पिता आहे. म्हणून दररोज जाऊन आणि तुझ्या पितांचे चरण स्पर्श करत जा. एवढं सहन करून सुद्धा पण असे संस्कार सुनीती देत होते. विशेष कथा उद्याच्या दिवशी आपण श्रवण करू. सहजानंद स्वामी महाराज की जय.